प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला गौरव असो. आज परत एकदा आपण देवाचं वचन घेऊन तुमच्या समोर आहोत. मी तुम्हाला सांगितलं, जेवढं तुम्ही वचन वाचणार तुमचा विश्वास वाढेल. येस. जेवढं तुम्ही वचन वाचणार शैतान जो आहे तुमच्या पायाखाली तुडवला जाईल. जेवढं तुम्ही देवाचं वचन समजून घ्याल तेवढं तुमचे आत्मिक डोळे उघडतील. जेवढं तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देणार तेवढा देवाच्या वचनाचा प्रकाश तुमच्यातून बाहेर निघेल. आमेन. जेवढं देवाचं वचन तुम्ही वाचताल तेवढं तुमच्या घरामध्ये देवाची शांती आणि उपस्थिती व्हायला लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 कारण बायबलचं वचन सांगतं, जर तुम्ही स्तोत्रसंहिता 29 अध्याय काढला, प्लीज कृपा करून काढूया. स्तोत्रसंहिता 29 अध्याय. स्तोत्रसंहिता 29 अध्याय मिळाला असेल. स्तोत्रसंहिता 29 अध्याय. ओके, स्तोत्रसंहिता 29 अध्यायाकडे नंतर येऊया. पहिले स्तोत्रसंहिता 19 अध्यायाकडे या. स्तोत्रसंहिता 19 अध्याय या देवाच्या वचनाकडे प्लीज वाचूया. आणि 7 वचन. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते जीवाची सुधारणा करणारे आहे. परमेश्वराची साक्ष खरी आहे, ती अज्ञानास ज्ञानी करणारी आहे. बायबल सांगतं की देवाचं वचन जीवाची सुधारणा करतं आणि अज्ञानाला ज्ञान देतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकांना हे माहित नाहीये. त्यांना जगाचं ज्ञान पुष्कळ आहे, मोबाईलचं ज्ञान पुष्कळ आहे, पण एक दुरात्मा लागला त्यांना कळत नाही काय करायचं. एक संकट आलं काहीच कळत नाही. एक डॉक्टरनी सांगितलं कॅन्सर, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्यांना काय कळत नाही. एक त्यांना कळालं ऍक्सिडेंट, भीती, टेन्शन, झोप येत नाही, नव्हते. पण बायबल सांगतं ज्यावेळेस तुम्हाला देवाचं वचन कळेल त्यावेळेस अज्ञानी जे आहे तो ज्ञानी बनेल. येस. आणि तो म्हणे नो, देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे, संकट समय हाक मार आणि तो उत्तर देईल. देवाच्या वचनात लिहिलेलं आहे प्रभू येशूच्या नावामध्ये शैतान घाबरतो, अधिकार घे आणि त्याला पळव. म्हणून देवाचं वचन ऐकणं आणि समजणं खूप महत्वाचं आहे. कारण पुढे असं लिहिलंय, प्लीज कृपा करून वाचूया. परमेश्वराचे निर्बंध सरळ आहेत, ते हृदयाला आनंदवितात. तुमची इच्छा आहे तुमच्या हृदयात रोज आनंद असावा. येस. नीट ऐका मी काय सांगतो. देवाचं वचन जे ते आनंदाने भरलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता किंवा आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन तुम्ही एखाद्या भाकरीसारखं तुमच्या जीवासाठी, हृदयासाठी वचन खाता किंवा आत्म्यासाठी ते वचन बोलता किंवा खाता, तुमचं हृदय आनंदाने भरेल. येस. आमेन. सगळी भीती, सगळा दबाव, सगळं टेन्शन काढायचं सामर्थ्य देवाच्या वचनात आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतो देवाचं वचन एका हातोड्यासारखं आहे. देवाचं वचन एखाद्या अग्नीसारखं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाचं वचन कोणाला तोडतं? शैतानाला. येस. देवाचं वचन कोणासाठी कार्य करतं? तुमच्या माझ्यासाठी. सगळी हृदयातली घाण काढून टाकतं आणि तुम्हाला आणि मला शुद्ध व आनंदाने आणि सुखाने भरतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही देवाचे वचन ऐकत आहात, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक हॅबिट लावा, एक सवय लावा. मी रोज एक अध्याय वाचेल, मी रोज देवाचा संदेश ऐकेल, मी रोज देवाचं वचन मुखाने बोलेल. कारण बायबल सांगतं त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मोठा बदल होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने आपल्या नावापेक्षाही जास्ती त्याच्या वचनाला उंच केलेलं आहे. तर तुम्ही स्तोत्रसंहिता 138 मध्ये आलात, प्लीज या देवाच्या वचनाकडे. साम चॅप्टर 138. स्तोत्रसंहिता 138 अध्याय मिळालं. साम चॅप्टर 138. स्तोत्रसंहिता 138 अध्याय. आणि वाचूया प्लीज दुसरं वचन. मी तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून नमन करील आणि तुझ्या प्रेमदयेबद्दल व तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकार स्तुती करीन. कारण तू आपले वचन आपल्या सर्व नावापेक्षा थोर केले आहे. बायबल सांगतं की देवाने आपले वचन त्याच्या सर्व नावापेक्षा थोर केले. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते वचन जर तुम्ही रोज ऐकताय आणि वाचताय, हे वचन तुम्हाला आणि मला बदलायला सामर्थ्यवान आहे. चर्चमध्ये दारू पिणारे, चर्चमध्ये आजारी, चर्चमध्ये आत्महत्या करणारे, प्रार्थनेला असे लोक येतात की जे जीवनाला वैतागले होते आणि ते मला सांगतात की पास्टर आम्ही देवाचं वचन ऐकलं आणि ऐकल्यानंतर सगळं जे काही निराशा, आत्महत्या करणं, सगळं पास्टर जी अशांती ते निघून गेलं. काय झालं?
देवाचं वचन जिवंत आहे, आमेन, सामर्थ्यवान, हालेलुया, दुधारी तलवारपेक्षा तिखट आहे. ते माणसाच्या बाहेर नाही, आतमध्ये हृदयात जातं. हृदय म्हणजे काय? माणसाचा आत्मा. त्या आत्म्यात जातं आणि सगळी घाण जी आहे ती काढून टाकतं. म्हणतो येशू स्वतः म्हणाला, जे लोक माझं वचन ऐकतात ते आशीर्वादित आहे. येस, आमेन. ते कशासारखे? ते एखादे त्यांचं घर खडकावरती बांधण्यासारखे. तर तुम्ही देवाच्या वचनाला मान देत नाही, देवाचं वचन ऐकत नाही, तर कसं काय तुम्ही आशीर्वादित होणार? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाने आपल्या नावापेक्षाही जास्ती वचनाला उंच केलंय. येस, बायबल सांगते, तुम्ही मत्ते 7 मध्ये आलात, मत्ते 7वा अध्याय, प्लीज कृपा करून या. मत्ते 7वा अध्याय आणि बायबल असं सांगतं 24वं वचन, प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. म्हणून जो कोणी हे माझे शब्द ऐकतो, जो कोणी प्रभू येशूचे शब्द ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो, आणि त्याप्रमाणे करतो, तो एका शहाण्या माणसासारखा होईल. प्रभू येशू त्याला शहाणा म्हणतोय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. याचा अर्थ जो नाही ऐकत त्याला देव मूर्ख म्हणतोय ना. पुढचं वचन, त्याने आपले घर खडकावर बांधले. बायबल सांगतं त्याने आपले घर खडकावर बांधले. खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पाऊस पडला, व पूर आले, वारेही सुटले, आणि त्या घरास लागले, त्या घराला लागले, तरी ते पडले नाही. तरी ते घर पडले नाही, कारण की ते घर जे आहे प्रभू येशूच्या वचनावरती. आणि देव ह्या घराविषयी नाही बोलत भिंतीविषयी, तुमच्या जीवनाच्या घराविषयी बोलतोय. तुमचं जीवन जे आहे ते येशूचं राहण्याचं, पवित्र आत्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे. तर तुम्ही देवाचं वचनानुसार जीवन जगताय, तुमचं चांगलं होणार. आमेन. कुठलंही वादळ वारे येऊ द्या, संकट येऊ द्या, त्रास येऊ द्या, तुमच्या समोर ते नमन करणार. Yes. तुमच्या समोर ते गुडघे टेकणार आणि निघून जाणार येशूच्या नावात. कारण वचन एवढं बलवान आहे की बायबल सांगतं पर्वत आणि डोंगर ढळतील, पण देव म्हणतो माझं वचन नाही ढळणार. येस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून रोज वचन ऐकायचं, वाचायची सवय लावा. तुम्ही आजारी आहात, डॉक्टरने तुम्हाला डायबिटीस सांगितलंय, तुमच्या घरामध्ये भांडणं आहेत, दारू आहे, रोज म्हणा येशूच्या नावात माझ्या घरामध्ये देवाच्या वचनाद्वारे अंधार नाही राहणार, पण देवाच्या वचनाचा प्रकाश माझ्या घरात राहणार. येस, आमेन. देवाचं वचन माझ्या घरातला सगळं वाईट काढून टाकेल. आणि देवाचं वचन येशूच्या नावामध्ये मी आज्ञा देते की माझ्या घरात देवाच्या वचनाचा मोठा गजर होणार. आमेन, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंधारामध्ये बोला की माझ्या घरात देवाचं वचन प्रकाश आणेल. येस, आजारात म्हणा की देवाचं वचन माझ्यासाठी आरोग्य आणणार आहे. कारण स्तोत्र संहिता 107 आणि 20 वचन, प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. साम चॅप्टर 107, स्तोत्र संहिता 107 अध्याय आणि 20 वचन, प्लीज वाचूया. तो आपले वचन पाठवतो आणि त्यांना बरे करतो. बायबल सांगतं देव काय पाठवतो. आज तुमच्यापर्यंत काय येते? वचन. आम्ही नाही येऊ शकत, स्वतः देव स्वर्ग सोडून येत नाही, पण देव काय पाठवतो? वचन. वचन म्हणजे स्वतः प्रभू येशू आहे. येस, तो येतो आणि वचन जे वचनाद्वारे ते सगळं झालंय. बायबल सांगतो देव बोलला उत्पत्तीमध्ये, स्वर्ग पृथ्वी तयार, आकाश सर्व काय तयार झालं. आणि तेच वचन आज तुम्ही ऐकताय, तर तुमच्यासाठी जे काय आहे देवाचं वचन तयार करायचं सामर्थ्य आहे. आमेन. म्हणून प्रेषित पौल काय म्हटला? प्रेषितांचे कृत्य, प्लीज 20 अध्याय, ज्यांच्याकडे बायबल त्यांनी कृपा करून काढूया. प्रेषितांचे कृत्य 20 अध्यायामध्ये आपण आहोत. मिळालं? आमेन. केलं बंद. 32 वचन, प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय आणि 32 वचन, प्लीज वाचूया. तर आता मी तुम्हास देवाकडे व त्याच्या कृपेच्या शब्दाकडे निरवून देतो. प्रेषित पौल म्हणतो मी तुम्हाला देवाकडे त्याच्या कृपेच्या शब्दाकडे, वचनाकडे सोपून देतो. Yes. का? कारण की वचन काय करताय का? तो तुमची वृद्धी करायला आणि सर्व पवित्र केलेल्यांमध्ये तुम्हास वतन द्यायला समर्थ आहे. कोण? देवाचं वचन. येस, आमेन. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन तुमची वृद्धी करणार. तुम्हाला जे काही प्रभू येशूमध्ये वतन आहे ते 100% देवबाप मिळून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त वचन ऐकायचंय. येस. आज तुम्ही आजारी असताल तर फक्त देवाच्या वचनात म्हणा की येशूला बसलेल्या माराच्या वाळाने मला आरोग्य मिळालेलं आहे. आमेन. मी येशूच्या नावात ते आरोग्य स्वीकारतो माझ्या शरीरात. येस. आज जर तुम्ही जीवनाला वैतागले असताल तर म्हणा येशूच्या नावामध्ये माझं येशू जो जीवन देतो ते जीवन मी स्वीकारत आहे आणि सगळी निराशा निघून जा येशूच्या नावात. येस, आमेन. तुमच्यामध्ये जीवन व्हायला लागेल. हालेलुया. बायबल सांगते एक शंभरणी बाई ज्यावेळेस ती याकोबाच्या विहिरीवरती पाणी भरायला आली
येशू तिला भेटला. येशू ज्यावेळेस भेटला, येशूने तिला पाणी मागितलं. तर म्हणला की ती बाई म्हटली, ओके तू यहुदी आहे, आम्ही शमरोनी आहे, पाणी देवाणघेवाण नसते. येशू म्हणला, जो तुला पाणी मागतोय तो जर तुला कळाला असता कोण आहे, तू तर त्याच्याकडे पाणी मागितलं असतं आणि त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं आणि तुझ्या आतून जिवंत पाण्याच्या नद्या वाहिल्या असत्या, जीवनाचं पाणी दिलं असतं. ती बाई म्हटली, मला ते पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. मग येशू म्हणला, जा तुझ्या नवऱ्याला आण. मग ती म्हटली, नाहीये. मग येशू म्हणला, ओके. पण येशू ज्यावेळेस ती ऐकत गेली, बायबल सांगतात तिने तिची जी घागर होती ती तिथंच टाकली आणि तिला कळालं, जो माझ्याशी बोलतोय तो जीवनाचं पाणी देणार आहे. येस, आमेन. तो जीवन बदलणारा देव आहे. हालेलुया. आणि तिला कळालं, कारण येशूने सगळं तिचं सांगितलं, तुला 5 नवरे आहेत, तू पापात जगते आणि तू समाधानी नाहीये, पण आज येशू तुला भेटायला आलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू म्हणला, याकोबाच्या विहिरीतलं पाणी तुम्हाला तृप्त नाही करणार, पण मी तुला जिवंत पाणी देईन. आमेन. बस माझी इच्छा आहे, योहान 4 अध्यायामध्ये मग मी प्रार्थना करेन. जॉन चॅप्टर 4 लवकर येऊया. वाचूया 14 वचन, 13-14. येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, जो कोणी या पाण्यातले पितो त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु जो कोणी जे पाणी मी त्याला देईल त्यातले पिईल त्याला कधीही तहान लागणारच नाही. तर जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सर्व काळच्या जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल. आणि बायबल सांगतं सर्व काळच्या जीवनासाठी उपळता झरा होईल. आणि या बाईने विश्वास ठेवला आणि बायबल सांगतं येशूला स्वीकारलं, गावात गेली, सगळ्या गावाला तिने येशूकडे आणलं. काय बोलली, जे मी केलं ते त्यांनी सर्व सांगितलं तो ह्या गावात आलाय. येस. आणि बायबल सांगतं त्या बाईद्वारे सगळं गाव तारलं गेलं. आमेन. आणि आज त्या बाईचं जीवन तृप्त झालं. तिने जुना स्वभाव, सगळे घागर सगळं टाकून दिलं आणि तिला येशू मिळाला. आज तोच प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं वचन जर तुम्ही ऐकलं आणि त्याच्या वचनावरती विश्वास ठेवला, रोज वचन वाचलं, रोज देवाच्या वचनानुसार बोलू लागले की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उन्हा पडणार नाही. तर तुम्ही रोज म्हटला की जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. तर तुम्ही रोज म्हटला मी गोड झोपेल कारण देव मला चांगली झोप देणार आहे. तुम्ही रोज म्हटला नो मी कशालाही भिणार नाही कारण देवाने मला घाबरण्याचा आत्मा नाही दिला. तुम्ही रोज म्हटला देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की प्रभू मला केव्हाच सोडणार नाही आणि केव्हाच टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, देवाचं वचन कार्य करतं. येस. आज मी प्रार्थना करेल, डोळे बंद करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात घ्या पहिल्यांदा आणि मग मी सगळ्यांसाठी प्रार्थना करेल. डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवत. प्रभू येशू, प्रभू येशू तू माझा तारणारा देव आहे. तू माझा तारणारा देव आहे. माझ्या हृदयामध्ये ये, माझ्या हृदयामध्ये ये, मला क्षमा कर, मला क्षमा कर. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू आजपासून मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवत मी आहे. कबूल करते. मी कबूल करतो. आजपासून मी तुझं वचन ऐकेल, मी तुझं वचन ऐकेल, ते वाचेल आणि प्रभू येशू तुझ्या वचनावरती विश्वास ठेवून जगेल. तुझ्या वचनावरती विश्वास ठेवून जगेल. मी कबूल करतो. प्रभू येशू माझा प्रभू. प्रभू येशू माझा प्रभू आहे. आमेन. आमेन. डोळे बंद करा, आपल्या आजारी भागावर हात ठेवा. फादर, आज त्यांना मी तुझं वचन सांगितलं. जो व्यक्ती तुझं वचन ऐकतो तो एखाद्या घर खडकावरती बांधणाऱ्यासारखा आहे. वादळ वारं त्या घडाला लागणार पण ते पडणार नाही. येस लॉर्ड. याचा अर्थ वादळ वारं त्याला काहीच करू शकत नाही कारण ते जिवंत देवाच्या वचनावरती आहे. फादर, यांनी तुझं वचन ऐकलंय. प्रभू येशूच्या नावात मी यांना आशीर्वाद देतो. येस लॉर्ड. पवित्र आत्म्याने, कृपेने, देवाच्या वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. आमेन. जे शैतानाने त्यांच्या जीवनात घाण टाकलेली आहे, त्यांचं हृदय पूर्ण चिंतेने आणि पूर्ण भयाने आणि पूर्ण शरीर आजाराने भरलंय, मी आज्ञा देतो शैतान त्यांचं शरीर, जीव, आत्मा सोड येशूच्या नावात. डोक्यावर सुद्धा पायापर्यंत असलेले सगळे आजार निघून जा येशूच्या नावात. आणि डोक्यावर सुद्धा पायापर्यंत येशूच्या नावात आरोग्य व्हायला. आजपासून त्यांचं घर, जीवन वचनाने भरू दे. रोज ते वचन वाचू दे, प्रार्थना करू दे. आणि पास्टर, त्यांच्या हृदयामध्ये प्रत्येक जी इच्छा आहे मी आज्ञा देतो येशूच्या नावात पूर्ण हो. प्रत्येक संकटातून, त्रासातून, दारूतून, वाईटातून
येशूच्या नावामध्ये मी त्यांना आज्ञा देतो, पूर्णपणे मोकळे व्हा. आमेन. कारण देवाचं वचन कार्य केल्या विना परत नाही येणार. येस लॉर्ड. प्रभू आजपासून तू त्यांच्या मुखात तुझं वचन असू दे, होय देवा. आणि प्रभू त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण कर. मी येशूच्या नावात त्यांना, प्रभूच्या त्यांना आशीर्वाद देतो आणि प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक 8:30 वाजता रात्री आपण भेटत आहोत. शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 9, रविवारी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. आणि लक्षात ठेवा, तुमच्या प्रार्थना विनंत्या पाठवा. चर्चला भेट द्या. जर तुम्ही कुठल्या विश्वासू चर्चला जात नाही, तुम्ही फोनवरती प्रार्थना साठी संपर्क साधू शकता. आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. गॉड ब्लेस यू. आमेन.